नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 9 मेचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, कारण विजयने काव्या म्हणून नंदिनीलाच उडवलेला आहे. आता प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला बघा, नंदिनीला तिच्या आईचा कॉल येत असतो आणि त्यावेळेस ती म्हणत असते की नंदिनी, मी आज राशी भविष्य वाचलंय आणि त्यात असं दाखवलंय की तुळा राज जे आहे त्यांच्यावर खूप मोठं संकट येणार आहे. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस ती म्हणत असते की तुळा रास म्हणजे माझीच रास आहे. त्यावेळेस बघा, इथे शारदा म्हणत असते की हो, तुळा रास तुझी आणि पार्थची रास आहे, म्हणजे तुमच्या दोघांच्या निगडीत असं काही होणार असेल का, आणि तुमच्या दोघांमधील दुवा म्हणजे काव्या आहे, तर काव्याला काही होईल का, असा विचार इथं शारदा करत असते. आता त्यावेळेस बघा, इथे नंदिनी म्हणते की आई तू अजिबात टेन्शन घेऊ नको, असं काहीच होणार नाही, आणि हो, तू असं काही वाचत जाऊ नको ग, उगाचच टेन्शन घेतेस. आणि असं म्हटल्यानंतर बघा, ती म्हणत असते की तू काळजी घे, आमची अजिबात काळजी करू नको, आम्ही दोघीही अतिशय व्यवस्थित आणि सुखरूप आहोत. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, शारदा नंदिनीचा कॉल कट करत असते आणि मग त्यावेळेस नंदिनी ही देवासमोर प्रार्थना करते आणि देवाला सांगत असते की देवा, माझ्या काव्याला व्यवस्थित लक्ष ठेव आणि माझ्या काव्यावर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे बघा, विजय हा एकटाच इथे काही विचार करत बसलेला असतो आणि काहीही करून काव्याचा गेम करायचं असं त्याच्या डोक्यात चालू असतं. आता प्रेक्षकांनो, तेवढ्यातच बघा, तिथे वसुंधरा येते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की नंदिनी तर घराबाहेर गेली, पण काव्या ही काय आत्ताच घराबाहेर गेलेली नाही आणि ती तासाभराने घराबाहेर जाणार आहे. असं म्हटल्यानंतर त्यावेळेस बघा, इथे विजय म्हणत असतो की त्या नंदिनीचं काही नका हो सांगू, मला तिला मरू दे तिकडंच. तेव्हा वसुंधरा म्हणते की काय मरू दे, म्हणजेच मला तिचं काही करायचं नाही हो, मला फक्त आता काव्यावर फोकस करायचा आहे. मग त्यावेळेस बघा, इथं ती म्हणत असते की काव्या अजून तासाभराने एकटीच बाहेर जाणार आहे. असं म्हटल्यानंतर इथे तो म्हणत असतो की बेस्ट. तेव्हा इथे वसू म्हणते की बेस्ट काय बेस्ट, इथे मानिनीने मोठा घोळ घालून ठेवलेला आहे आणि तिने दोघींनाही एक ड्रायव्हर आणि गाडी दिलेली आहे. आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की तुम्ही ड्रायव्हरचं अजिबात टेन्शन घेऊ नका, ते बाहेर गेल्यावर काय करायचं ते माझं मी बघतो. आणि हो, आज बाहेर गेल्यानंतर घातपात होणार, रक्तघात होणार हे मात्र नक्कीच, आणि त्या काव्याला मी दाखवूनच देतो की मी काय आहे. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, काव्या ही जाण्यासाठी म्हणून निघत असते. मग त्यावेळेस इथे मालिनी म्हणते की काव्या, काळजी घे गं बाई तुझी. आणि हो, त्यावेळेस ती म्हणते की काव्या, तुला वाटत असेल की मी एवढी का सतत काळजी करते, पण खरंच ग, मला तुमच्या दोघींची खूप काळजी वाटते आणि त्याहून जास्त ना मला भीती वाटते. ते गुरुजींना धोका आहे असं सांगितलं, त्यामुळे ना मला खरंच खूप भीती वाटते, आणि म्हणून अनुभवावरून सांगते ग, प्लीज स्वतःची काळजी घ्या. आणि हो, उन्हातानाचं बाहेर जाऊ नका. आणि त्यावेळेस बघा, ती छत्री देत असते आणि त्यावेळेस ती म्हणते ही छत्री घेऊन जा, कारण मी आत्ताच टेरेसवर जाऊन आले, तर खरंच खूप ऊन आहे, त्यामुळे छत्री घेऊन जा. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की हो ठीक आहे, पण तुम्ही टेरेसवर का गेला होता. मग त्यावेळेस ती म्हणत असते की अगं, मी वाळण घालायला गेले होते ग, तुझे बाबा आले की त्यांना पापड दे, कुरडई दे, हे सर्व काही लागत असतं. मग त्यावेळेस इथे काव्या म्हणत असते की खरंच बाबा खूप रसिक येतात. त्यावेळेस ती म्हणते रसिक कुठले, खादाड आहेत, खादाड नुसतं, त्यांची रसिकता बाळगून माझ्या नागपिणव आले. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, इथे काव्या म्हणत असते की बरं आई, आता मी जाते आणि ही येते 2 पीस. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, तिचा धागा मात्र इथेच पडलेला असतो आणि तेव्हा हे सर्व लपून छपून ही वसुंधरा पाहत असते. आता प्रेक्षकांनो, काव्या बाहेर पडताच वसुंधरा लगेच विजयला कॉल करते आणि त्यावेळेस विजयला म्हणत असते की काव्या आत्ताच घराबाहेर पडली आहे. त्यावेळेस इथे विजय म्हणत असतो की बरं ठीक आहे, उत्तम, मी आता तिला काय करायचं ते बाहेरच करतो. आणि त्यावेळेस बघा, इथे वसुंधरा म्हणत असते की बरं ठीक आहे, पण स्वतःची काळजी घ्या. आणि तेव्हा ती म्हणत असते की माझी रम्या इथे असायला पाहिजे होती, तुमचा हा धाडस बघून खरंच तिला खूप छान वाटलं असतं. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, विजय हा इथे काव्याच्या गाडीचा पाठलाग करत असतो, त्यांच्या गाडी मागे मागे तो जात असतो आणि काव्याची गाडी कुठेतरी थांबेल याचा तो विचार करत असतो. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, मानिनी ही जीवाशी बोलत असते. जीवा आत्ताच त्याच्या रूममधून खाली आलेला असतो आणि त्यावेळेस तो म्हणतोय की माझ्या पायाला काहीतरी चिकटत आहे. असं म्हटल्यावर मानिनी म्हणत असते की ते जाऊ दे रे, बरं जीवा, आज खरंच खूप हँडसम दिसतोयस रे. असं म्हटल्यानंतर ती जीवा म्हणत असतो की अगं आई, मस्का लावताना तरी जरा ना विचार करून लावत जा, कारण 4 दिवसांपूर्वीच मला म्हणली होतीस की हा ब्लेझर तुझ्यावर सूट होत नाही. असं म्हटल्यानंतर
बघा ती म्हणत असते की बरं आशाताईला सांग आणि आज आडगळीची खोली साफ करून घे, मी आणि तुझी लाडकी सून आलो की संध्याकाळी ते पाळणा त्या आडगळीच्या खोलीमध्ये ठेवू असं म्हटल्यानंतर ते मानिनी म्हणत असते खरंच सॉरी रे जीवा, आपण काय करू, अरे खरंच खूप हे असं ऐकलेलं आहे आणि अनुभवावरून सांगते की असं बाळ जन्माला यायच्या अगोदर काहीच आणायचं नसतं. मला माहिती आहे तू खूप उत्साहाने तो पाळणा आणला होतास, पण नाही रे नको आत्ता तो घरामध्ये असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते की माझे आबा म्हणायचे कधीच काहीही वेळेच्या आधी खाऊ नये आणि वेळेच्या आधी काहीही घेऊ नये. तुला माहिती आहे का मी पहिल्यांदा तुझ्या अगोदर जेव्हा प्रेग्नेंट होते त्यावेळेस 2 वेळा माझं मिसकॅरेज झालं होतं आणि मी खूप आवडीनं काही गोष्टी बाळांसाठी आणल्या होत्या रे, परंतु नंतर ना मिसकॅरेज झाल्यानंतर मला एवढं हॉन्ट होत होता आणि एवढा त्रास होत होता ना त्या गोष्टीला, धड जपूनही ठेवता येत नव्हत्या आणि फेकताही येत नव्हत्या असं म्हटल्यानंतर बघा इथे जीवा आईला जवळ घेत आईला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावेळेस तो म्हणतो मग तू कसं जातोयस, त्यावेळेस इथे जीवा सांगत असतो की तुझी लाडकी सून नाही आहे ना माझ्याबरोबर म्हणून मी बाईकने जातोय. त्यावेळेस इथे मानिनी म्हणत असते की हो का बरं काळजी घे, तुला असं वाटते का मला तुझी काळजी नाही आहे. त्यावेळेस जीवा म्हणतो हो तुला माझी काळजी आहे, मग ये इकडे असं म्हणून तो मानिनीला देवासमोर उभं करतो आणि त्यावेळेस तो मानिनीला म्हणत असतो की आता सांग तुला तुझी सुनेची जास्त काळजी आहे का माझी. त्यावेळेस मानिनी विचार करत असते आणि म्हणते की मला ना तुमच्या दोघांच्या मुलींची खूप काळजी आहे असं म्हटल्यानंतर ते जीवा म्हणतो की बघ बघ देवा कसं उत्तर दिले, हिला ना तू राजकारणामध्ये पाठव असं म्हटल्यानंतर ते मानिनी म्हणत असते मेल्या जा रे आता, तुला आता उशीर होत नाही का असं म्हणून बघा प्रेक्षकांनो तिथून जीवा निघून जातो. आता जीवा निघून गेल्यानंतर बघा इथे किचनमध्ये जाण्यासाठी म्हणून मालिनी निघत असते, परंतु तिचा पाय त्या धाग्यामध्ये अडकतो आणि ती लगेचच अस्वस्थ होते की तिला असं वाटतं की कोणाचा तरी धागा इथे पडला असेल, नंदिनीचा किंवा काव्याचा. मग तिला आठवतं की सकाळी बांधताना काव्या बोलली होती की जरा मला थोडा घट्ट धागा बांधू नका, थोडं सहलच ठेवा आणि त्यामुळे मग तिला असं वाटतं की काव्याचाच धागा इथे पडला असेल. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस काय करावं हे काही तिला कळत नाही. मग त्यावेळेस ती इथे काव्याला कॉल करत असते परंतु प्रेक्षकांनो काव्याचा मोबाईल देखील घरातच विसरलेला असतो आणि त्यावेळेस मग ती विचार करते की काव्याचा मोबाईल घरात आहे म्हटलं तर मग आता ड्रायव्हरला कॉल करून बघते. आता ड्रायव्हरला कॉल करते परंतु प्रेक्षकांना ड्रायव्हरचाही कॉल काही लागत नाही, त्याचा मोबाईलही सायलेंट असतो त्यामुळे तोही कॉल काही रिसीव्ह करत नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा इथे विजय जो आहे तो इथे पाठलाग करत असतो आणि तेवढ्यातच इथे वसुंधराचा कॉल येतो आणि त्यावेळेस ती म्हणत असते की काय हो जावई बापू काम झालं का. त्यावेळेस तो म्हणतो नाही ना अजून, तिला थांबण्याचीच मी वाट पाहत असतोय आणि तिचा क्लास कुठे हेही मला माहीत नाही. मग त्यावेळेस वसुंधरा म्हणत असते हो मला पण माहिती नाही, पण खरं सांगू का विजयराव आज ना इथे रम्या असायला पाहिजे होती, कारण तुमचं हे धाडस बघून ना तिनं तुम्हाला असं म्हटल्यानंतर लगेच विजय म्हणत असतो हां माझं हे धाडस बघून तिने मला किंमत दिली असती. आता प्रेक्षकांनो इथे बघा वसुंधरा म्हणत असते की पण विजय तुम्ही स्वतःहून जायची काहीच गरज नव्हती हो, कोणाला तरी पाठवलं असतं तरी झालंच असतं ना, तुम्ही स्वतःहून उगाचच गेलात आणि तुमच्या अंगलटी यायला नको. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस तो म्हणत असतो की असं काहीही होणार नाही आणि मी स्वतःच येणार आणि मला त्या त्या काव्याला मारायचं आहे असा विचार इथे विजय इथे वसुंधराला सांगत असतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा कॉल कट झाल्यानंतर इथे विजय विचार करतो की जर ही ॲक्सिडेंटनं तिला काही झालं नाही, तिच्या बाळाला काही झालं नाही तर आज या दोघांचाही गेम माझ्या हातून होणार. आता प्रेक्षकांनो इकडे बघा इथे मिथून म्हणत असतो की वहिनी कशाला एवढं पॅनिक होत आहे, असं काहीही होणार नाही, उगाचच तुम्ही टेन्शन घेताय असं म्हटल्यानंतर इथे ती म्हणते की अहो भाऊजी हा धागा गुरुजींनी दिलेला आहे आणि तुम्हाला माहिती ना गुरुजी म्हटले होते की धोका आहे आणि संकट अगदी दबा धरून बसले. त्यावेळेस इथे मिथून म्हणत असतो की बरं ठीक आहे मग आपण नंदिनीला कॉल करून विचारूयात का. त्यावेळेस ती म्हणते की नाही नको, ती पण 2 जीवांची उगाचच तिला टेन्शन नको. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस मिथून म्हणत असतो हो मग पार्थला करूयात. त्यावेळेस ते इथे मानिनी म्हणत असते की नाही नको पार्थला पण नको, उगाचच तोही टेन्शन घेईल. जीवा पार्थ नंदिनी या कोणालाही कॉल नको करायला, काहीतरी हे करू काय करायचं मिथून भाऊजी असं ती विचार इथे करत असते. मग त्यावेळेस मिथून म्हणत असतो की वहिनी आपण असं समजूयात की काहीच होणार नाही. त्यावेळेस मानिनी म्हणते की नाही असं कसं समजायचं भाऊजी, कारण आपल्याला काही माहीत नसलं तर ठीक आहे पण माहीत असून मी कसं काय असा विचार नाहीच करू शकत. आता तेवढ्यातच बघा पार्थ काव्याच्या मोबाईलवर कॉल करत असतो परंतु काव्या काही रिसीव्ह करत नाही. आता त्यावेळेस तो विचार करतो की काव्या क्लासला गेल्या असतील. आता तेवढ्यातच बघा दिव्या आतमध्ये येत असते आणि त्यावेळेस ती काही डिझाईन्स इथे पार्थला दाखवते. त्यावेळेस पार्थ म्हणतो की अरे वा छान आहे. तसं म्हटल्यानंतर मग ती म्हणते म्हणजे यू लाईक माय डिझाईन. त्यावेळेस तो म्हणतो की हो. मग तेव्हा बघा
ते तो विचारत असतो की ह्या डिझाईन तू तू बनवल्यास का? त्यावेळेस ती म्हणते की हो मीच बनवल्यात, काय झालं, काही इश्यू आहे का? त्यावेळेस तो म्हणतो की नाही, खूप छान डिझाईन्स आहेत. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे तिच्याकडे एक चॉकलेट असतं आणि त्यावेळेस ती म्हणते की सर माझ्या डिझाईन्स तुम्हाला आवडल्या ना, मग हे चॉकलेट घ्या. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो काय हे, मी उलट चॉकलेट तुम्हाला द्यायला पाहिजे होतं, तुम्हीच देताय. त्यावेळेस ती म्हणते की मग सर आत्ता तुमच्याकडे चॉकलेट नसेल ना, मग तुम्ही काय करा, हे चॉकलेट माझ्याकडून घ्या आणि तेच चॉकलेट मला द्या. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो मग बरं ठीक आहे. असं म्हटल्यावर बघा तो तिला चॉकलेट देत असतो आणि त्यावेळेस मग ती लगेचच फोटो काढते. तेव्हा तो म्हणत असतो की याची काय गरज होती. मग तेव्हा ती म्हणत असते की गरज आहे सोशल मीडियावर टाकायला, मग सर्वांना सांगते की माझ्या क्यूट बॉसनं मला पहिलं गिफ्ट चॉकलेट दिलं. असं म्हटल्यानंतर बघा इथे पार्थ तो हसण्यावर घालत असतो, परंतु प्रेक्षकांनो इथे दिव्याचा काहीतरी प्लॅन असतो. आता त्यावेळेस बघा इथे ती म्हणत असते की सर आपण जेवूयात का? त्यावेळेस ती म्हणते की मी खिचडी आणले, मला ना खरंच खिचडी खाण्यासाठी खूप बोर झाले. आता त्यावेळेस इथे मग पार्थला आठवतं की खिचडी पहिल्यांदा काव्या घेऊन आल्यानंतर काय झालं होतं आणि कसं, हे सर्व इथे पार्थला आठवत असतं. मग त्यावेळेस बघा इथे तो त्याच विचारात मग्न असतो. मग त्यावेळेस दिव्या म्हणते की काय हो सर, मी डब्बा घेऊन सुद्धा आले तरी तुम्ही कुठल्या तरी विचारात अडकलाय. त्यावेळेस इथे तो म्हणत असतो की माझी आई आणि बायको ना खरंच खूप छान खिचडी बनवतात, त्याला रिप्लेसमेंटच नाही. त्यावेळेस दिव्या म्हणते की सर प्रत्येक गोष्टीला रिप्लेसमेंट ही असतेच. त्यावेळेस तो इथे पार्थ म्हणत असतो की हो, पण माझ्या आईच्या हातच्या खिचडीला ना आणि बायकोच्या हाताच्या खिचडीला अजिबात रिप्लेसमेंट नाही आहे, त्याला तोडच नाही. असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते हो का? त्यावेळेस तो म्हणतोय आपण प्लीज डब्बा एक्सचेंज करूयात का? त्यावेळेस ती म्हणत असते की बरं ठीक आहे. मग तेव्हा ती तिचा डब्बा जो आहे तो इथे पार्थला देत असते आणि ती खिचडी खात असते. इथे पार्थ खिचडी खात असतो आणि त्यावेळेस तो खाल्ल्यानंतर म्हणतोय की हां ठीक आहे, पण एवढी चांगली नाही आहे. त्यावेळेस ती म्हणते की मला माहिती आहे की तुमच्या बायकोसारखी नसेलच. आता प्रेक्षकानं यावेळेस बघा इथे तिने ती बिर्याणी खाल्लेली आहे आणि त्यावेळेस ती म्हणते की वाव सर काय मस्त जन्नत आहे, जन्नत बिर्याणी. आणि ना तुमच्या आईने बिर्याणी नाही अगदी ना सूक डब्बा भरून दिलेला आहे. त्यावेळेस ती म्हणते की मी ना आता डायरेक्ट तुमच्या आईला किडनॅप करते, नाहीतर मी काय करते तुमच्या घरी येते आणि तुमच्या मम्माला म्हणते की मम्मी हात मुझे दे दो. चालेल ना सर तुम्हाला, मी तुमच्या घरी येऊन तुमच्या आईकडनं बिर्याणी शिकले तर? त्यावेळेस तो म्हणतो की मोस्ट वेलकम. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा ती म्हणत असते की बरं सर हे सर्व झालं, पण मला ना आज संध्याकाळी लवकर घरी जायला पाहिजे. त्यावेळेस तो म्हणतो की का तुमच्या रॉबिनला तुमची आठवण येते का? त्यावेळेस ती म्हणते नॉट फनी सर, नॉट फनी, अजिबात फनी नाही आहे हे. कारण त्यावेळेस ती म्हणत असते की अहो आमचा जो घर मालक जो आहे त्याने रूम खाली करायला सांगितली आणि उगाचच आणि महिनासुद्धा झालेला नाही. मग त्यावेळेस पार्थ म्हणत असतो की म्हणजे मग त्यांनी कसं काय रूम सोडायला सांगितली, कारण तसं ॲग्रीमेंट असतं. त्यावेळेस ती म्हणते की हो, पण काय सांगू आणि त्याच्याशी कोण आता वाद घालत बसणार. आता त्यावेळेस म्हणतो की बरं ठीक आहे. मग तेव्हा ती म्हणत असते की सर मुंबईमध्ये राहणं खरंच खूप कठीण आहे आणि त्यात रूम तर भेटतच नाही, कुठं घर शोधावं म्हटलं तरी भेटतच नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा वसुंधरा ही विचार करत असते की अजून देखील विजयचा कॉल का नाही आला, म्हणून ती परत त्याला कॉल करत असते. त्यावेळेस विजय इरिटेट होतो आणि म्हणतो काय यांचं सारखं सारखं. त्यावेळेस तो म्हणतो की बोला. त्यावेळेस वसुंधरा म्हणत असते की काय झालं का काम? तेव्हा विजय म्हणतो की थांबा थांबा, आता गाडी थांबली आहे, आता ती खाली उतरेल, तोपर्यंत तुम्ही फोन ठेवा. असं म्हटलं की लगेचच बघा वसुंधरा कॉल कट करत असते. आता इकडे मानिनी ही खरंच खूप रडत आहे आणि तिला बघा इथे मिथून हा शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यातच वसुंधरा तिथे येते आणि ती म्हणते काय ग मानिनी काय झाले? त्यावेळेस मानिनी म्हणत असते की उगा काळजी असल्याचं दाखवू नका. त्यावेळेस इथे वसुंधरा म्हणत असते की बाई ह्या घरात काळजी करणं सुद्धा आता धोक्याचं झालं. त्यावेळेस ती म्हणत असते की वसुताई आम्ही तुमचा स्वभाव ओळखत नाही का? मला माहिती की तुमच्या मनामध्ये काहीतरी प्लॅनिंग सुरू असतं आणि वरती उगाचच काळजी दाखवण्याचं नाटक करत असतं, आम्ही काही तुम्हाला आज ओळखत नाही. असं म्हटल्यानंतर इथे वसुंधरा म्हणत असते की काय ग मानिनी, सतत काव्याला काही होणार असेल तर तू मलाच का दोष देतेस? त्यावेळेस बघा इथे मानिनी म्हणते की एक मिनिट ताई, म्हणजे तुम्हाला कसं माहिती की काव्याला काही होणार आहे? आणि मी तर काव्याचं नावही घेतलं नाही आणि मी तिच्याचमुळे एवढी पॅनिक झाली, हे तुम्हाला कसं काय माहीत झालं? त्यावेळेस बघा ती चाचपडत उत्तर देत असते आणि त्यावेळेस मानिनी म्हणते काय झाले वसुताई, तुम्ही चाचपडत का आहात, काय झाले सांगा. आणि त्यावेळेस बघा ती म्हणते की वसुताई मी ना तुमच्यासमोर अगदी पदर पसरते, पण प्लीज तुम्ही माझ्या मुलांना त्रास देणं बंद करा आणि खरंच जर तुमच्या डोक्यामध्ये काही प्लॅन चालू असेल तर प्लीज तो आत्ताच्या आत्ता थांबवा.
असं म्हणून बघा इथे मानिनी तिच्यासमोर जोरजोरात रडत असते. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा इथे काव्या ही आतमध्ये येते आणि त्यावेळेस ती म्हणते की आई असं म्हटलं की मग बघा इथे वसुंधराचा चेहरा पाहण्यासारखं होतो. तिला धक्काच बसतो आणि मानिनीचा कुठं आता जीवात जीव येतो. त्यावेळेस ती म्हणत असते की काय काव्या तू कुठं होतेस असं म्हणून बघा तिला घट्ट मिठी मारते आणि जोरजोरात रडायला लागते. मग त्यावेळेस काव्या म्हणते काय झालं आई तुम्ही एवढे पॅनिक का झाला आणि रडताय का काय झाले. त्यावेळेस मग इथे बघा मानिनी तिला तो धागा दाखवत असते आणि ती म्हणते की हे काय आहे हा धागा कसं काय पडला. अगं मुलींनो मी किती वेळा सांगितले हे तुमचं संरक्षक कवच आहे त्याला प्लीज खाली पडू देऊ नका सुटू देऊ नका लक्ष द्या तुम्ही का माझं ऐकत नाही आहात असं म्हटल्यानंतर इथे ती सांगायचा प्रयत्न करते. काव्या काहीतरी बोलायचा प्रयत्न करते पण तिला मालिनी काही बोलूच देत नाही. मग त्यावेळेस बघा तो धागा तिच्या हातामध्ये बांधत असते तर तेव्हा बघते तर काय काव्याच्या हातामध्ये ऑलरेडी धागा असतो. मग त्यावेळेस ती म्हणते की हा धागा तर तुझ्या हातात आहे म्हणजे हा धागा कोणाचा असेल म्हणजेच नंदिनीचा धागा पडला असेल का. आता प्रेक्षकांनो इथे विचार करत असते आणि नंदिनीला काही होईल का असं तिला वाटत असतं. पण तेवढ्यातच बघा इथे आशा येते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की वहिनी इथे या ड्रेसला डाग पडलाय तो काही निघतच नाही मग काय करू. मग त्यावेळेस ती म्हणते काय ग आशा हा ड्रेस तर सकाळी नंदिनीने घातला होता मग तो ड्रेस धुवायला कसं काय. त्यावेळेस ती म्हणते की हो आणि तेव्हा ती काय काय झालं हे सर्व काही सांगत असते. मग तेव्हा आशा सांगते की मी स्मूदी घेऊन त्यांच्या रूममध्ये गेले होते आणि तेव्हा नंदिनी ताई बाहेर यायला निघल्या म्हणून माझ्याकडून चुकूनच त्यांच्या ड्रेसवर ती स्मूदी सांडली आणि मग त्यांनी ड्रेस चेंज करून त्या निघून गेल्या. आणि प्रेक्षकांनो हे सर्व इथे बघा आशा मानिनीला सांगत असते आणि त्यावेळेस मग इथे नंदिनीने तिला सांगितलेलं असतं की हा ड्रेस आजच्या आज धुवून टाक म्हणूनच तो ड्रेस मी धुवायला घेतलाय असं इथे ती मानिनीला सांगत असते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे मानिनीला आठवतं की म्हणूनच जीवा सकाळी काहीतरी चिकटते असं म्हणत होता आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की ती स्मूदी तिच्या पायाला चिकटत असेल. आता त्यावेळेस ती विचार करत असते की नंदिनीला काही होईल का. मग तेव्हा बघा इथे काव्या म्हणते की आई नंदिनी ताईला अजिबात काहीच होणार नाही तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता प्रेक्षकांनो इकडे बघा विजयच्या डोक्यात काव्या जे काही बोललेली असते तेच त्याला आठवत असतं आणि आम्ही वाघीण आहोत आणि तुला फाडून खाऊ असं त्याला तिथे आठवत असतं आणि त्याचा तो बदला घेण्यासाठी म्हणून इथे तिचा तो आज पाठलाग करत असतो आणि काहीही करून तिला उडवायचं असतं. आता बघा तो तिला उडवतो पण प्रेक्षकांनो सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे इथे काव्या नाहीच आहे तर ती नंदिनी आहे आणि त्याने काव्या समजून नंदिनीला उडवलेला आहे. आणि प्रेक्षकांनो तिथेच बघा जीवा सुद्धा येतो परंतु जीवा अजून त्याला माहीत नाही आहे की ती नंदिनी आहे आणि त्या ॲम्ब्युलन्ससाठी इकडे तिकडे पाहत असतो. तर प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा हा नंदिनीचा आणि तिच्या बाळाचा जीव वाचवू शकेल का. आणि त्यावेळेस विजयला देखील कळलेलं आहे की ती काव्या नसून नंदिनी आहे. तर प्रेक्षकांनो तुम्ही उद्याचा हा इंटरेस्टिंग भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद.